नमस्कार. मी रुपाली जोशी इंदोरहून. श्री सद्गुरू रामबाई चरित्रामृत यातील अध्याय 5 व अध्याय 6 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. जय जयाजी श्री रघुवीरा, जगन्निवासा जगदाधारा, जगव्यापका जनार्दना, आत्मारामा सुखकरा, रघुकुलभूषणा दशरथात्मजा, सीता मनरंजना भरताग्रजा, विश्वव्यापका परात्परा, अयोध्याधीशा तुझ नमो. श्री रामबाई राहिल्या खेडीघाटी येऊन, तेव्हा काही वेदपाठी ब्राह्मण आले खेडीघाटी जाण दर्शना श्री रामबाईच्या. श्री रामबाईंनी प्रार्थिले, सर्वांनी भोजन येथे करावे. म्हणणे सर्वांनी मान्य केले. मग स्नानासी गेले सर्वही. स्नान संध्या आटोपून आनंदे केलेसे भोजन. थोडी वामकुक्षी करून श्री रामबाईंसी म्हणाले, आई तुम्ही कोणकोणत्या केल्या आहेत तीर्थयात्रा? श्री रामबाईंनी श्रीराम ऐसा जबाब त्यांना दिलासे. यावर पुन्हा विचारले त्यांनी, झाली की नाही उज्जयिनी? तरीही श्री राम म्हणून उत्तर त्यांना मिळाले. जवळील ओंकारेश्वर केलेच असेल ते तर. त्यावरही श्रीराम हेच उत्तर श्री रामबाईंनी दिधले. मग ते सर्व ब्राह्मण म्हणू लागले की आपण येथे व्यर्थची थांबून अन्न येथीचे सेविले. अहो या आश्रमातील सर्वची व्यवस्था वाटते फोल. ऐसे म्हणून ते सकल नर्मदा स्नानासी निघाले. अंगणातून निघाले, श्री मुरलीधर मंदिराजवळ आले. तव तेथे अघटित वर्तिले, स्थिरावले ते पाहून. बाहेरून काळ्या कुळकुळीत गायी एकामागून एक पाही शिरला मंदिरा भीतरी पाहिले हे ब्राह्मणांनी. परंतु माघारी येताना त्या गायी शुभ्र दिसल्या त्यांना. पाहून ही अद्भुत घटना आपणा विसरले ते, आणि आश्चर्य महादाश्चर्य म्हणून चकित झाले सर्वजण. तेव्हा एका गायीस वाचा फुटून बोललीचे यापरी, हे विप्रहो, आम्ही नसोन गायी, आहोत 24 तीर्थेही. तुम्हा समपापियांच्या संसर्गेही आमुची दशा होत असे. म्हणून या संत चरण तीर्थी स्पर्शून पावती पूर्वगती. संत चरणांची ऐशीच महती, आश्चर्य काय करीत असा? ऐकता ही गायींची उक्ती, प्रकाश पडला ब्राह्मणांचे चित्ती. मग श्री रामबाई चरणाप्रती नमन भावे केलेसे. मग तीर्थप्रसाद घेऊन श्रद्धाभाव प्रगट करून श्री रामबाईचा निरूप घेऊन गेले स्वस्थानी आपुल्या. मीही पाहिला हा गायींचा प्रकार, परंतु होते अज्ञान फार. त्या योगे त्याचा अर्थ यथार्थ कळला नाही मजलागी. नाही ऐकिली गायीची वाचा, संगम पाहिला गायींचा. असत्य नाही सत्य वाचा, ही गुरु समक्ष होते पै. एकदा सनावतचे वाघमारे वकील, इंदोरचे भांडारकर वकील, हे दोघेही बरोबर दर्शना आले रामबाईंच्या. दोघे मंदिरात असता एक साधू तेथे पातला. श्री रामबाईंनी सर्वांना भोजनाचे सांगितले. तेव्हा म्हटले त्या साधूने, मी भोजन करणार नाही, केवळ फलाहार काही प्रसाद म्हणून घेईन. श्री रामबाईंनी श्रीराम म्हणून सांगितले होय म्हणून. यावरी ते तिघेही स्नानास गेले नर्मदेच्या. मंदिरात चर्चा झाली यापरी, एकही फळ नाही मंदिरी, काय फलाहार द्यावा तरी, कैसा हटवादी साधू हा. इतक्यात डाळी भरून फळांची श्रीरामापुढे आली साची. हे पाहून त्या साधूची मनस्थिती पालटली. धरून श्री रामबाईंचे चरण म्हणाला, मी आपल्या पंक्तीस बसून करीन स्वानंदे भोजन, फलाहार मज नको. श्रीराम म्हणून साधूचे केले समाधान. इतक्यात भाजी नाही म्हणून मठास पुकार झाली. तो एक बाई आली बाहेरून, तिने सांगितले येऊन, भाजी आली पोते भरून मंदिरात रामाच्या. पाहून हा संत प्रभाव, की काहीच पडू नये उणीव. भांडारकरांचा पूर्ण भाव श्रीरामचरणी जडला असे. मग इंदूरला येऊन तांदूळाचे पोते भरून खेडीघाटी दिले धाडून. नंतर गेले गृहासी. ध्यास लागलासे मना, काय बाईचा आहे महिमा. श्रीराम जगदात्मा, इच्छिले सर्व पुरवितो. वाघमारे वकिलास श्रीरामाची माहिती होती खास. पाहून या चमत्कारास विशेष भाव जडलासे. सनावदचे लोंढे डॉक्टर यांची बहुत श्रद्धा श्री रामबाईवर. तैसेच आजवर सतत लक्ष आहे की, त्यांनी मातुश्रीच्या स्मरणार्थ मठास बांधिले शिवमंदिर. तैसेच पितृस्मरणार्थ प्रकाश विजेचा केला की, भोजनासी न उशीर म्हणून गेल्या स्टेशनावर. गाडी येता मुक्कामावर कळपोटात उठली बाईंच्या.
पीडा झाली अनावर, चालवेना पाऊलभर. गाडी निघून गेल्यावर बाई मठात परतल्या. पाहून बाईची तळमळ, संत हृदयात आली कळकळ. जवळ येऊन तात्काळ अंगावरून हात फिरविला. श्रीराम ऐसे म्हणून हात फिरविता अंगावरून. दुखणे गेले पार पळून, आश्चर्य वाटले अत्यंत. मग राहून 2 दिवस श्रीरामबाईंचा घेतला उपदेश. त्यांचा वंश आजही सुखात नांदत आहे शहापुरी. इति श्रीरामबाई चरित्रामृत रामसुता विरचित. गोघटना निरूपणम नाम पंचमोऽध्याय. गोडहा. श्री गुरुचरणार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री सद्गुरू रामबाई चरित्रामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. आता चिंतून श्री मारुती, बहुथोर जयाची महती. ज्याने भक्तिबळे श्री रघुपती, हृदया माझी साठवला. जेने लंकेचे केले दहन, सीता शुद्धी रामास देऊन. प्रसन्न केला रघुनंदन, चरणी निवास पावला. जेने कालनेमी वधिला, द्रोणागिरी उत्पाटिला. उर्मिला जीवन प्राण रक्षिला, सुखी केले श्रीरामा. ऐसा जो का महावीर, तयासी माझा नमस्कार. पुढील कथा विस्तार, तूची करवी सुरसपई. असो रामजी चिवडेवाला, दुकानदार आहे बडवाहला. तो एकदा दर्शनाला श्रीरामबाईंच्या आला असे. त्या समयी आश्रमात दुधाविषयी चालली होती वाटाघाट. विचारित होत दूधवाल्यास, एवढंच दूध का आणले तू? आम्ही जेवढे सांगितले तेवढे का नाही आणले? याचे कारण पहिले सांग काय ते आम्हासी. तेव्हा म्हणाला तो दूधवाला, दुसरीकडे गेलो होतो दुधाला, पण त्याने दुधात पाणी घालताना पाहिले प्रत्यक्ष डोळ्यांनी. करिता ते दूध काही त्याचे कडून घेतले नाही. मजकडे जे निघाले ते सर्वही रामार्पण केले हे. हा संवाद ऐकून चिवडेवाला निघाला दर्शन घेऊन. तेव्हा 2 वाणी समोरून त्यापाशी येऊन बोलले, महाराज आम्हास जाणे आहे श्री रामबाईंचे मठात. माहीत असल्यास आपणास आम्हा प्रती दाखवावे. होय म्हणून रामजी त्या सभे आला मठा माझी. आनंदिले ते दोघेही. दर्शन होता श्रीरामाचे. मग बोलले श्रीरामबाईस, आमच्या मालकाने आम्हास ही केळीची पाने आणि दुधास आपणाकडे धाडिलेसे. मान्य करावे आपण. तेव्हा त्या रामजीस पाहून या चमत्काराचं आश्चर्य वाटले विशेष. हृदयी गहिवर दाटलासे. श्रद्धा जडलीसे पूर्ण. नित्य घेतसे दर्शन. वृद्धावस्था जाहरी जाण, तरी अद्यापही येतो कधी. गंगा दशमीचा उत्सव गुळवेलकर डॉक्टर करीत होते थोर 10 दिवसपर्यंत. एकदा गंगा दशमीच्या दिवशी रात्रीच निघाले जावयाशी. तेव्हा रामबाईंनी खुणाविले त्यांचे, रात्रीच्या वेळी जाऊ नको, जावे सकाळच्या गाडीने. ते ऐकले नाही डॉक्टराने. निघाले नमस्कार करून. तव मार्गात दिसला चमत्कार. पांढरा शुभ्र प्रकाश दिसला डॉक्टर साहेबास. जिकडे वळावे तिकडे तसाच प्रकाश त्यांनी पाहिला. मग आठवूनी श्रीराम माघारी परतले तेथून. आले आश्रमा लागून. घडला प्रकार निवेदिला. इंदुरास गेले दुसरे दिवशी. पुढे मतिभ्रम झाला त्यासी. अनेक उपाय करताही यशमुळी ना लाभले. संत आज्ञा कदाकाळी मोडू नये सर्वथाही. कारण भूत भविष्य सर्वही जाणताती तेच की. एकदा रामनवमी उत्सवात तांदूळ नव्हते आश्रमात. हे श्री रामबाई प्रत कळविले शिष्यवर्गानी. त्यांना सांगितले खुणेनी, वरण पोळ्या कराव्या म्हणून. ऐसे ऐकता सर्वही उद्योग आपल्या लागले. रात्री आरती झाल्यावर रामबाईच्या नावे आली पुकार. ते तांदळाचे पोते स्टेशनावर आपल्या नावे आले की. तांदूळ उत्तम जातीचे, त्यात नोट निघाले 100चे. पोळ्याऐवजी पक्वान्नाचे भोजन श्रीरामासी समर्पिले. तसेच त्या उत्सवात रात्री आरतीच्या प्रसादास काही नाही म्हणून श्रीरामबाईस सूचना असे जाहली. तुलसीपत्र द्यावे म्हणून श्रीरामबाईंनी केली खूण. तो पेढे आले ताट भरून श्रीरामाच्या प्रसादासी. एकदा भोजनसमयी वाढण्यास अन्नशुद्धी नाही. तेव्हा नर्मदेची भरलेली घागर पाही. दाखविली अन्नशुद्धी वाढावया. ओतली घागर पात्रात, तो लोणकडे तूप त्यात. आश्चर्य वाटले सर्वांप्रत. भोजन सर्वांचे आटोपले. तेव्हा घागर आली तुपाची.
ती नर्मदेत नेऊन ओतण्याची आज्ञा झाली श्रीरामबाईची. पालन केले तात्काळ ऐशी संतलीला घटित, नकळे तयाचा अंत, एकाहून एक अमोलिक. किती म्हणून वर्णावे. एकदा तेलंगी ब्राह्मण आले आश्रमासी जाण, घेऊन श्रीरामबाई दर्शन, बोलले श्रीरामबाईस, आम्ही जातो स्नानासी, येथेच घेऊ प्रसादासी, फक्त करावे सार भातासी, आणिक दुसरे काही नको. ऐकता ब्राह्मणांचा बेत, कुजबुज झाली आश्रमात, तांदूळ तर मुळीच नाहीत, सार भात कसा मिळेल. खुणाविले श्रीरामबाईंनी, श्रीराम राम म्हणूनी, डबा आणावा कोठारातुनी, भात करावा लक्करी. सर्व डबे कोठारात आम्ही जरी कामे ठेवले, हे ऐकून स्वतः तेथ जाऊन 2 डबे काढिले. डबे उकडून पाहिले, उत्तम तांदूळाचे होते भरलेले. हे कसे काय झाले, आश्चर्य सर्वांसी वाटले. मग झाला सार भात, ब्राह्मण जेवून झाले तृप्त. श्रीरामबाई प्रत धन्य धन्य म्हणाले. मग श्रीरामबाईस सांगितला आपुला इतिहास, आम्ही राजगृहांप्रत आलो होतो यज्ञासी. येथे एक शालजोडी रुपया दक्षिणा देऊन बोळविले आम्हा, घातले नाही भोजना, आलो उपवासी सर्वही. परतून येता मार्गात ऐकले श्रीरामबाईंची कीर्तीस, वाटले घ्यावे दर्शनास, स्नानही घडेल नर्मदेचे. जे काय करू न शकला राजा, ते माई तू केलेची सहजा. जय जयकार असो तुझा, गर्जना ऐसी केलीसे. जवळील रुपया दक्षिणा श्रीरामापुढे ठेविला जाणा, तो श्रीरामबाईंनी त्यांना परत देऊन बोळविले. इति श्रीरामबाई चरित्रामृत रामसुता विरचित दुग्ध घटना निरूपणम नाम षष्टमोऽध्याय गूढा. श्री गुरुचरणार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.